वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुदकेवली वणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराच्या आमच्या गाथा सुरू आहेत। अध्यवसान भाव, अनेक तऱ्हेचे अध्यवसान भाव आमच्या जीवनात असतात आणि हे बंधाचं कारण आहे। कधी कधी हे स्थूल रूपाचे असतात, कधी आम्हाला ज्ञात पण होतात आणि कधी कधी एवढे सूक्ष्म असतात की आमच्या ज्ञानाचा विषय पण बनत नाही आणि आम्हाला असं वाटतही नाही की आम्ही काही चुकीचं भाव करतो आहे। पण इतका सूक्ष्म हा नीरगाठीचा मिथ्यात्व जनित अध्यवसान भाव जीवनात असतो, ज्याला आम्ही जाणत पण नाही। हा केवल ज्ञान गम्य विषय आहे आणि म्हणून अध्यवसान भाव हे एकमेव बंधाचं कारण सांगितलेलं आहे। आणि या अनुषंगाने आचार्यांनी 268 आणि 69 या गाथांमध्ये ज्या काही 3 प्रकारच्या विभागणी केली अध्यवसान भावाची। एक केली क्रियागर्भ अध्यवसान भाव, ज्याच्यामध्ये दुसऱ्या जीवांना मारण्याचा असा रागद्वेषादी भाव जीवनात होता, हा क्रियागर्भ अध्यवसान भाव होता। नंतर ज्या नरनारकादी पर्यायी आहे जीवाच्या, याच्यामध्ये एकत्व रूप मान्यता याची होती, हा जो होता हा भाव विपच्यमान अध्यवसान भाव। आणि तिसरं जे जे जाणण्यात येत आहे त्याविषयी आमच्या अंतरंगामध्ये त्या जाणणाऱ्या ज्ञान पर्यायीमध्ये एकत्व ममत्व रूप परिणाम आमचा चालू असतो आणि हा ज्ञानमान असा अध्यवसान भाव जीवनात आहे। आचार्य जयसेनांच्या टीकेमध्ये ही भावाची विभागणी 2 रूपात केलेली आहे। एक कर्मजनित विभाव भाव आणि दुसरं धर्मादी ज्ञेय भाव। कर्मजनित विभाव भावामध्ये अज्ञानीचे विभाव भाव घेतलेले आहे, रागद्वेषादी, आणि ज्ञेय पदार्थात हा एकत्व ममत्व करतो आणि त्याचा कर्ता भोगता होतो। ज्ञेय पदार्थ जे जाणण्यायोग्य आहे त्याही ठिकाणी हा अशा तऱ्हेचा रागद्वेष युक्त परिणाम आणि कर्तृत्व भाव कसा काय घेतो, हा प्रश्न आमच्या अंतरंगामध्ये सहज डोकावू शकतो की विभाव भावामधलं एकत्व आणि ममत्व, राग होतो आहे माझ्या जीवनामध्ये, त्याच्याशी मी एकत्व रूप परिणमते आहे आणि त्याला मी चांगलं मानते आहे, हे तर आम्हाला समजू शकतं। इथपर्यंत तर आमची आता बुद्धी गेलेली आहे। परंतु धर्मादी द्रव्यामध्ये हा कशासाठी एकत्व ममत्व करेल? ही तर द्रव्य जगामध्ये विद्यमान आहे, धर्म अधर्म आकाश काल, आणि याच्यामध्ये एकत्व ममत्व हा कशासाठी करेल, हा प्रश्न आमच्या मनामध्ये सहज या ठिकाणी उत्पन्न होतो। आणि यावर जयसेनाचार्यांनी किंच असं लिहून सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे घटाकार परिणत ज्ञानाला उपचाराने घट म्हणण्यात येतं। 3 तऱ्हेचे या ठिकाणी वस्तू लक्षात घ्या। एक वाचक असणारी, जे आम्ही शब्द लिहिलेला आहे त्या शब्दाचं म्हणजे शब्द ज्ञान, ज्याला आम्ही म्हणतो वाचक, म्हणजे शब्द ज्ञान, की मी घडा हा शब्द ब्लॅकबोर्ड वर लिहिला, तर घडा हा शब्द जो लिहिलेला आहे हे शब्द ज्ञान आहे की या घड्याच्या माध्यमातून जर आम्ही घडा पाहिला असेल तर आम्हाला त्या घड्याविषयीचं ज्ञान होतं, आणि जर आम्ही ती वस्तू बघितली नसेल तर आम्हाला त्याचं ज्ञान होत नाही। केवळ ते शब्द आमच्या त्या ठिकाणी उरतात, नुसते शाब्दिक ज्ञान होतं, आम्हाला शब्दांचं ज्ञान झालं। पण शब्द म्हणजे काय
त्याचा वाच्य काय आहे हे समजत नाही. म्हणून वाचक आणि वाच्य हे दोनही जिथे ज्ञात होतात ते शब्द ज्ञान कार्यकारी म्हटलं जातं. जसं मी आत्मा शब्द उच्चारला, आत्मा शब्द उच्चारला, याबरोबर आत्मा या शब्दाने आम्हाला शब्दाचं ज्ञान झालं. आता ज्याच्या अनुभूतीमध्ये आत्मा आलेला आहे त्याला आत्मा समजेल, अन्यथा त्याला आत्मा समजणार नाही, कारण त्यांनी कधी त्या आत्मेची अनुभूती घेतली नाही. म्हणून वाचक शब्द तर समजला, पण त्याचा वाच्यभूत काय आहे हे मात्र आम्हाला ज्ञात नाही. म्हणून हे असं शब्द ज्ञान. शब्द ज्ञानाबरोबर मग दुसरं त्या शब्दाच्या माध्यमातून जो अर्थ आम्ही सांगणार आहे, अर्थ म्हणजे पदार्थ आम्ही दाखवणार आहे, ते अर्थज्ञान आहे. म्हणजे घडा हा शब्द लिहिला आणि त्याच्याविषयी ज्याला ज्ञान नाही त्यांनी प्रत्यक्षामध्ये एखाद्या व्यक्तीने तो घडा आणून दाखवला आणि सांगितलं की याला घडा म्हणतात. म्हणजे पहिलं झालं होतं शब्द ज्ञान. शब्दाच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये तो घडा आम्हाला ज्ञात झाला, हे आमचं अर्थ ज्ञान झालं. आणि या ज्ञानाला जाणणारी जी जीवाची पर्याय आहे ती ज्ञान पर्याय, ती देखील त्या समयात घटाच्या घटरूप आकाराला, घट पदार्थाला जाणते आहे. म्हणून ती आमची ज्ञान पर्याय जी आहे ती घटाकार ज्ञान पर्याय. आणि यालाही उपचाराने आम्ही ज्ञानातील घट म्हणजे घट म्हणू शकतो. हे लक्षात घ्या. थोडस आपल्याला लक्ष केंद्रित करून या तीन गोष्टी समजाव्या लागेल. शब्द, अर्थ आणि ज्ञान. शब्द तर हा केवळ शब्द आहे. शब्दावरून आम्हाला वाच्य समजलाच पाहिजे असं नाहीये. आम्ही शब्दाचं कदाचित आम्हाला काही ज्ञात नसेल तर त्याचं वाच्य आम्हाला कळणार पण नाही. दुसरं आहे अर्थ, म्हणजे त्यांनी जो दाखविलेला पदार्थ आहे तो पदार्थ. आणि तिसरं आमच्या ज्ञानामध्ये देखील त्या ज्ञेयाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आमचं ज्ञान देखील त्या समयात त्या घटाच्या आकाराला, घटाला जाणत आहे. म्हणून घटाकार परिणत असलेलं ज्ञान त्यालाही उपचाराने घट म्हणण्यात येतं. आता आत्म्यावर जर आम्ही लावलं तर आत्मा शब्द आम्ही लिहिला तर हे झालं आमचं शब्द ज्ञान. आज आम्ही जे सगळं काही वाचतो आहे आत्मेविषयीचं, की आत्मा अखंड आहे, एक आहे, चैतन्य रूप आहे, याच्यामध्ये भेद नाही, हा अभेद स्वभावी आहे, हे सगळं जे आत्म्याबद्दल वाचतो आहे, शब्द वापरतो आहे, हे आमचं शब्द ज्ञान आहे. या शब्दांच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला त्या शब्दांनी दाखविलेला आत्मा समजेल ते आमचं अर्थज्ञान असणार आहे. म्हणून शब्द ज्ञानाला अर्थज्ञानाची जोड असेल तर आम्ही आत्मप्रतीती करू शकू. आणि या आत्म्याला जे जाणणारं ज्ञान आहे या समयात हे ज्ञान देखील आत्माकार रूप परिणत झालं. म्हणजे माझा आत्मा ज्ञानमय आहे, ही वस्तुस्थिती आकलित झाली. ही ज्ञानाची पर्याय झाली आणि ही ज्ञानाची पर्याय आत्म्यानी जाणलेली आहे. म्हणून उपचाराने या ज्ञानाला देखील अशा प्रकारचं घट म्हटल्या जातं. त्याप्रमाणे धर्मादी द्रव्यांच्या आकाररूप परिणत ज्ञानाला, की आम्ही धर्मद्रव्याला जाणलं, धर्मद्रव्याला जाणलं असताना त्या धर्मादी द्रव्याच्या स्वाकार रूप म्हणजे धर्मद्रव्याला आकार सहित ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे की ज्ञान हे सविकल्प असतं, म्हणजे पदार्थाला भेदपूरक जाणतं. म्हणून त्या आकार रूप परिणत ज्ञानाला उपचाराने धर्मद्रव्य असं म्हटल्या जातं. आणि म्हणून धर्मद्रव्याला जाणणारी ती विकल्प रूप माझी पर्याय, ज्ञान पर्याय पण धर्मद्रव्य आहे आणि त्या पर्यायीमध्ये हा एकत्व करतो. एवढा खुलासा जयसेनाचार्यांनी दिलेला आहे. म्हणून हा आत्मा स्वयं स्वभावाने स्वपरप्रकाशक आहे, पण जो परपदार्थ त्या ज्ञानाने जाणल्या जातो आणि जे धर्मद्रव्यादी जाणतो त्या सर्वांमध्ये हा एकत्व बुद्धी करतो. म्हणजे धर्मादी द्रव्यांना जाणताना
ज्ञेयाशी तन्मय होऊन ज्ञेय मिश्रित ज्ञानाचा अनुभव घेतो आणि स्वतःला धर्मादी द्रव्य रूप मानतो. म्हणून आता मी जसं पहिल्यांदा बोलली की काही अध्यवसान भाव सूक्ष्म स्थूल रूपाचे असतात, हे तर आम्हाला पटू शकतं, पण काही इतके सूक्ष्म असतात आणि तिथेही आमचा अध्यवसान भाव असतो, पण तो आम्हाला समजत पण नाही आणि आम्हाला जाणवत पण नाही. जसं आम्ही अनंत ज्ञेयांना जाणतो आहे आणि अनंत ज्ञेयांना जाणत असताना देखील ती माझी ज्ञान पर्याय जी आहे, त्या ज्ञान पर्यायीचा अनुभव घेत असताना माझं ज्ञान त्या ज्ञेय मिश्रित अशा ज्ञानाचा अनुभव घेत, निव्वळ ज्ञानाचा अनुभव घेत नाही. ज्ञेय अलग आहे असं हा समजत नाही. वास्तविकता हा असा ज्ञेय आणि न्यायोग संकर दोष करून हा जीव जाणतो आहे. आपल्याला आठवत असेल, गाथा 32 ते 38 नंबरच्या गाथा समयसार मधल्या सुरुवातीला जीवाधिकारात आलेल्या, आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला तीर्थंकरांची स्तुती करण्याचा प्रसंग आला, त्यावेळेला सांगितलं की म्हणजे शरीर हा एक आहे, आत्मा आणि शरीर एक आहे, यासाठी पहिल्यांदा अज्ञानी जीवानी तर्क दिलेला. कोणता तर्क? की आम्ही किंवा आचार्य यांनी जी भगवंतांची स्तुती केलेली आहे, ही सगळी स्तुती आम्हाला देहाश्रित दिसते आहे. आठवा सगळी स्तुत्या जर आम्ही बघितलं तर आम्ही नाभिराया तुझा पिता, मरुदेवी तुझी माता असं म्हणतो, किंवा तुझं हे लांछन आहे हे मांडतो, तुझ्या शरीराचा वर्ण सुवर्ण वर्ण आहे किंवा श्वेत वर्ण आहे, अशा तऱ्हेच्या स्तवनांनी हे सगळं भक्ती काव्य पूर्ण आम्हाला ओतप्रोत भरलेलं दिसतं. आणि हे भक्ती काव्य रचणारे सामान्य नाही आहे, हे आहेत पूज्यपाद आचार्यांसारखे, ज्यांना स्तुतीचं व्यसन जडलेलं होतं, असे आचार्य ज्यांनी स्वयंभूत काव्याची रचना केली, 24 तीर्थंकरांची स्तुती केली, किंवा दशभक्ती रूपाने आम्हाला काव्य दिलेला आहे तीर्थंकरांच्या स्तवनांचं. किंवा दुसरे आचार्य कुंद आचार्य, ज्यांनी 10 भक्ती प्राकृत भाषेमध्ये लिहिल्या, अशा या आचार्यांनी तीर्थंकरांचं जे स्तवन लिहिलेलं आहे, या स्तवनात आम्हाला सगळं जे स्तवन दिसत आहे बहुतांश रूपाचं, हे शरीराश्रित दिसत आहे. आणि म्हणून अज्ञानीचा प्रश्न होता की जर तीर्थंकरांची स्तुती अशा प्रकारे शरीराच्या आधारावर केलेली आहे, तर आमचं हे म्हणणं आहे की शरीर आणि आत्मा एक आहे. यावर खोडताना किंवा उत्तर देताना कुंद आचार्यांनी सांगितलं की तू नय विभाग योग्य रीतीने समजला नाही. नय विभाग तू जाणून घे. ही जी स्तुती आहे ही व्यवहार स्तुती आहे, निश्चय स्तुती नाही. आणि ज्या शरीरामध्ये एवढा पवित्र आत्म्याचा निवास आहे, ते शरीर देखील कथंचित पूज्य मानल्या गेलेलं आहे. हे उत्तर देऊन आचार्यांनी निश्चय स्तुती काय आहे हे प्रकरण त्या ठिकाणी 3 गाथांमध्ये सांगितलं. त्यामध्ये एका गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलं की निश्चय स्तुती म्हणजे काय. तर निश्चय स्तुती सांगताना 3 शब्द निश्चय स्तुतीसाठी ठेवले. एक ठेवला जितेंद्रिय, दुसरा ठेवला जित मोह, आणि तिसरा ठेवला क्षीण मोह. हे 3 शब्द निश्चय स्तुतीसाठी आलेले आहे. जितेंद्रिय, ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळविला. इंद्रियांवर विजय मिळविताना हे सांगितलं त्यामध्ये की ज्ञेय आणि ज्ञान याच्यामध्ये इतका निकटचा संबंध आहे की हा ज्ञेय आणि ज्ञान अलग न मानता तिथे संकर करतो, आणि त्या संकरामुळे हा अशा प्रकारे ज्ञेयाचं अलग पण पाहू शकत नाही, वेगळे पण पाहू शकत नाही. आणि त्यांनी तीर्थंकरांनी किंवा ज्ञानींनी अशा तऱ्हेने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. म्हणून त्यांच्या जीवनात हा संकर दोष नाही, संकर दोष परिहारार्थ
ही पहिली स्तुती, निश्चय स्तुती ही केलेली आहे. तर या ठिकाणी हाच भाव आम्हाला पाहायचा आहे की आमचं ज्ञान जाणत असताना ज्ञेय पृथक आहे आणि मी पृथक आहे असं ज्ञेय आणि ज्ञान याच्यामध्ये अंतर जाणत नाही. ज्ञेय मिश्रित ज्ञानाची अनुभूती ते घेतात आणि म्हणून हा अध्यवसान भाव जीवनात त्यांच्या आहे. आम्हाला वाटतं ह्या व्यक्तीशी तर आमचं काहीच कर्तव्य नाही आहे, आम्ही त्याला पाहिलं नाही, काहीही नाही, आणि तरी देखील आमच्या मनामध्ये असा अध्यवसाय भाव कसा काय असू शकतो याचं उत्तर या ठिकाणी आचार्यांनी आम्हाला दिलेलं आहे. जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी अध्यवस्थान भाव तीन तऱ्हेचे की परद्रव्य आणि परपर्यायी मध्ये कर्तृत्व बुद्धी रूप अध्यवसाय भाव, ज्याला म्हटलं हिंसा गर्भ अध्यवसाय भाव. दुसरं यालाच समजा हिंसा अध्यवसान भाव आहे म्हणजे हिंसा याच्या मुळाशी आहे म्हणून हा मिथ्या चारित्र रूप भाव आहे प्रामुख्याने. दुसरा कर्मोदय जनित पर्यायी मध्ये एकत्व रूप असा हा विपच्यमान अध्यवसान भाव, ज्याच्यामध्ये मी मनुष्य आहे, नर नारकादी पर्याय रूप आहे असा तऱ्हेचा भाव आहे. हा आमचा दर्शन मोहजनित, कारण या ठिकाणी आत्मभान नाही आणि याची श्रद्धा विपरीत झालेली आहे. परपर्यायी मध्ये हा एकत्व मानत आहे म्हणून हा प्रामुख्याने मिथ्या दर्शन रूपाचा म्हटल्या गेला. पहिला मिथ्या चारित्र रूपाचा आहे, दुसरा मिथ्या दर्शन रूप आहे. आणि ज्या ठिकाणी परद्रव्यात ज्ञातृत्व बुद्धी रूप अध्यवस्थान भाव आहे की मी धर्मादी द्रव्याला जाणतो, या ठिकाणी हा आमचा परिणाम अध्यवस्थान भावानी युक्त असल्यामुळे हे मिथ्या ज्ञान म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे मिथ्या दर्शन, पहिले मिथ्या चारित्र, मिथ्या दर्शन आणि मिथ्या ज्ञान अशा तीन याच्यामध्ये आम्ही हे भाव लावू शकतो. आणि यानंतर या गाथेचा प्रयोग जर आम्हाला जीवनात करायचा असेल तर आम्हाला आमच्या क्रिया आणि अभिप्राय दोन्ही बघावं लागतं. आमची क्रिया समीचीन असली पाहिजे आणि त्याच जोडीला आमचा अभिप्राय पण आम्हाला समीचीन ठेवता येतो का, अभिप्रायामध्ये कुठे काही आम्ही गफलत करतोय का, चुकीचं मान्यता आमच्या जीवनात आम्ही ठेवतो आहे का, हे वारंवार वारंवार आम्हाला तपासायला पाहिजे. कितीही आम्ही क्रिया केल्या तरी आमचा अभिप्राय मात्र बदलता कामा नये. आमचा अभिप्राय हा समीचीन कसा ठेवता येईल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे. आणि अभिप्राय याचाच अर्थ श्रद्धा, आणि श्रद्धा आमची वेगळी असू शकते आणि क्रिया प्रत्यक्षामध्ये आम्हाला कधी 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 वेगळ्या तऱ्हेची पण दिसू शकते. आई मुलाला मारते, मारत असताना क्रिया चुकीची दिसते आहे, मारण्याचा परिणाम करते आहे, पण अंतरंगामध्ये अभिप्राय चुकीचा नाही. हा मुलगा बिघडू नये, यांनी चांगलं सुधरावं, वळण लागावं, त्याला अभ्यास व्यवस्थित करावा, हा वात्सल्यमय भाव तिच्या जीवनात त्याही समयामध्ये विद्यमान आहे. म्हणजे अभिप्रायामध्ये तिच्या कुठेही कमिता नाही. क्रिया वेगळी दिसते आहे पण भावामध्ये मात्र अशा प्रकारचं आहे. एखाद्या वेळेला आम्ही रागारागाने एखादी गोष्ट म्हणतो की हो असं करून टाक एखाद्या वेळेला, आणि आम्हाला वाटतं तिने ती करू नये. त्याही वेळेला राग जरी प्रत्यक्षात दिसत असला तरीही आमच्या अंतरंगामध्ये अभिप्राय कदाचित समीचीन असू शकतो. आणि म्हणून आम्हाला वर्क जे करायचं आहे, आम्हाला जे पाहायचं आहे तो आम्हाला आमचा पहिल्यांदा अभिप्राय पाहायचा आहे. अभिप्राय आमचा कधीही बिघडता कामा नये हे आम्हाला पाहायचं आहे. आणि कधी कधी असं वाटतं हे शक्य आहे की नाही आहे, की आचार्य उगीच उपदेश देतात आहे. उपदेश देत आहे तो त्यांचा अनुभव आहे आणि अनुभवांती त्यांनी हे जाणलं आहे की हे आम्ही जीवनात करू शकतो. आणि हे सगळं जे काही सांगितलेलं आहे हे मिथ्या दृष्टीच्या जीवनातल्या क्रिया सांगितलेल्या आहे. आणि म्हणून मिथ्यात्व आमच्या जीवनात कसं असतं हे अभिप्रायाने आम्ही तपासून घ्यायचं आहे आणि आमचा अभिप्राय आम्हाला कसा समीचीन करता येईल
अभिप्राय समीचीन झाला की आमची श्रद्धा बदलायला वेळ लागणार नाही. हा प्रयोग सातत्याने आमच्या भेदविज्ञानासाठी आम्हाला करणं आवश्यक आहे. आणि यानंतर आचार्य अमृतचंद्र या ठिकाणी परत कलश ठेवत आहे. कलश 172 नंबरचा आहे. विश्वात विभक्तो पियत प्रभावात आत्मानमात्मा विदधाति विश्वम मोहेक कंदोध्यवसाय एष नास्तीह एषां यतयस्त एव. वस्तुतः विश्वापासून स्वरूपानेच भिन्न असून देखील ज्याच्या प्रभावाने आत्मा वास्तविक पाहला तर आत्मा जगामध्ये प्रत्येक पदार्थ आहे. हे प्रत्येक पदार्थ आपल्या स्वतःसिद्ध स्वचतुष्टय रूपाने या जगामध्ये अवस्थित आहे, नित्य विद्यमान आहे, अनादि अनंत आहे. न यांचा उत्पाद झाला न यांचा व्यय झाला, न हे एकमेकांशी बांधल्या गेलेल्या आहे किंवा एकमेकांवर अवलंबून देखील नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणून वस्तुतः विश्वापासून स्वरूपाने भिन्न कोणताही आत्मा घेतला तरीही एक आत्मा दुसऱ्या जीवापासून भिन्नच आहे. दोन द्रव्यांमध्ये अत्यंत अभाव आहे. चार तऱ्हेच्या अभावामध्ये अत्यंत अभाव हा दोन द्रव्याश्रित आहे. आणि बाकीचे तीन अभाव हे जे आहे हे द्रव्य आणि पर्यायी मध्ये आहे. आणि हा अत्यंत अभाव मात्र दोन द्रव्यांमध्ये आहे. एक परमाणु शुद्ध परमाणु देखील दुसऱ्या शुद्ध परमाणु पासून भिन्न आहे. हा अत्यंत अभाव आहे. म्हणून एक जीव दुसऱ्या जीवापासून भिन्न आहे. कोणताही जीव विश्वातील कोणत्याही पदार्थाचा बनवू शकत नाही. स्वभावानेच हा आपल्या स्वचतुष्टयाने युक्त आहे. आणि स्वचतुष्टयाचं वैशिष्ट्य असं आहे की पराचा परमाणु एवढं देखील हा जीव ग्रहण करू शकत नाही आणि आपलं काहीही हा त्यागू शकत नाही. अशी याची स्वभावतः निसर्गदत्त शक्ती आहे. म्हणून वस्तुतः स्वभावापासून स्वरूपानेच भिन्न असून देखील ज्याच्या प्रभावाने, कशाच्या प्रभावाने तर ज्याच्या प्रभावाने म्हणजे या अध्यवसाय भावाच्या प्रभावाने हा आत्मा आपणास अखिल विश्वरूप करतो. वास्तविकता हा होऊ शकत नाही, याची मर्यादा आहे. आणि तरी देखील आमच्या मान्यतेमध्ये हा स्वतःला या मोहाच्या या अध्यवसानामुळे संपूर्ण विश्वरूप करतो आहे. असा हा अध्यवसाय मोह ज्याचे मूल कारण आहे आणि ज्यांना नाही ते खरोखर यती आहेत. मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जी परामध्ये एकत्व बुद्धी आहे. चार तऱ्हेच्या बुद्धी आमच्या जीवनामध्ये सातत्याने आम्ही मिथ्यात्व दशेमध्ये विद्यमान आहे. कर्तृत्व बुद्धी, परकर्तृत्व बुद्धी, परभोक्तृत्व बुद्धी, एकत्व बुद्धी आणि ममत्व बुद्धी. कर्तृत्व बुद्धीमध्ये पराचं कर्तृत्व स्वतःकडे घेतो. भोक्तृत्व बुद्धीमध्ये मी भोग भोगू शकतो, परवस्तू भोगू शकतो, ही याची मान्यता आहे. एकत्वामध्ये दोन अलग असतानाही त्याला एक रूप मानतो आहे. आणि ममत्व मध्ये स्वस्वामी संबंध आहे. तर अशी ही याची परामध्ये एकत्व बुद्धी आहे. जिथे एकत्व बुद्धी आहे तिथे तीनही तऱ्हेच्या बुद्धी आहेतच बाकीच्या, पण ज्याला प्रधानता द्यायची त्याच्या मुख्यतेने आचार्य कथन करत आहे. म्हणून मोह अशा हा मोह जो आहे हाच मोह या परंपरांची जड आहे, मूळ आहे, कंद आहे. कंद म्हणजे ज्याच्यातून परत उगवल्या जातं असं हे कंद. त्याचेच अनंत काल प्राणी, त्यामुळेच अनंत काल प्राणी परामध्ये मोहित होऊन भटकतो आहे.
वास्तविकतः हा जीव सर्व परद्रव्यांपासून भिन्न आहे. संसारामध्ये देखील प्रत्येक प्राणी आपापल्या कर्मानुसार नानाविध पर्यायी धारण करतो, वेगवेगळे परिणाम करतो. त्यांनी नियमसार मध्ये कुंदकुंद आचार्यांनीच एक गाथा ठेवली की नाना जीवा नाना परिणामा. नाना जीवांचे नाना परिणाम आहे. आणि किती परिणाम असेल एका जीवाचे, तर असंख्यात लोक प्रमाण. असंख्यात लोक प्रमाणचा अर्थ लक्षात घ्या. एक लोक प्रमाण आणि असंख्यात लोक प्रमाण. एक लोक प्रमाण म्हणजे हा जो 343 गणराजूचा लोक आहे एवढे. पण एवढे नाही म्हटले, तर असे असंख्यात लोक असतील तर त्या असंख्यात लोक प्रमाण जीवाचे परिणाम नानाविध असू शकतात. जसं आम्ही व्यवहारामध्ये बघतो, एकच हिरवा रंग, पण त्या हिरव्या रंगाच्या छटा किती असतात आम्ही त्याला सांगू नाही शकत एकदम. आम्ही त्याला एका कॅटेगरीत टाकतो, हिरवा, पोपटी, फिका हिरवा असं म्हणतो. पण निसर्गामध्ये जर आम्ही बघितलं तर त्याच रंगाच्या इतक्या नानाविध छटा आहे की आम्ही त्याला प्रत्यक्षात सांगू शकत नाही. हे तर एका रंगाविषयी आपण बोललो. आता जीवाच्या भावांविषयी, की जीवाचा प्रति समय असणारा भाव नानाविध रूपाचा आहे. मिथ्यात्व विथ्यात्व म्हटलं तरी एकसारखं नाही आहे. त्यामध्ये देखील अनेक छटा, अविरती म्हटली अनेक छटा. एका समयात होणारा शुभभाव अनेक तऱ्हेचा, प्रत्येकाचा शुभभाव वेगळ्या तऱ्हेचा आहे. नाना जीवांचे नाना परिणाम आहे. आम्ही ठोकळ मानाने त्याला सांगतो, 53 भावांमध्ये कथन करतो, पण हे खूप स्थूल रीतीचं कथन आहे. सूक्ष्मता जर बघितली तर नानाविध त्या ठिकाणी वेगवेगळ्या जीवांचे परिणाम आहे. असा हा नानाविध परिणाम करतो आणि त्यामुळे अलग अलग प्रकारचे सुख दुःख भोगतो. प्रत्येकाचं सुख दुःख देखील वेगळ्या तऱ्हेचं. समजा आम्ही एकच उदाहरण बघितलं की कुणाचं डोकं दुखतं आहे, तर डोकं दुखण्याचे देखील किती प्रकार असू शकतात. कोणाचं पूर्ण डोकं दुखतं, कोणाचं अर्ध डोकं दुखतं, कोणाचं मागचं दुखतं, कोणाची तीव्रता वेगळी. कुणाला असं वाटतं की आपल्या डोक्यात कुणी घणाचे घाव घालत आहे, कुणाला थोड्या थोड्या वेळाने ती तीव्रता जाणवते. नानाविध प्रकार. तर अशा तऱ्हेच्या एका दुखण्याचं देखील आम्ही कथन करू शकत नाही. आणि हा जीव अशा तऱ्हेने आपल्या कर्माच्या अनुसार नानाविध रूपाचं दुःख भोगतो. आणि हा मोही जीव आपल्या या वस्तुतत्वाला न जाणता परामध्ये आत्मत्व बुद्धी करतो आणि सर्व विश्वाशी आपले नाते जोडतो आणि अध्यवसानच भाव अशा तऱ्हेने त्याच्या बंधाला कारणीभूत आहे. हा अध्यवसान, स्वतःला विश्वरूप करण्याचा भाव, हा अध्यवसान भाव. आणि हा जीवाला प्रथमतः आचार्यांनी सोडण्यास सांगितलेले आहे. चौथ्या आणि पाचव्या गुणस्थानाचा जर आम्ही विचार केला तर हे मिथ्या अध्यवसान भाव त्या जीवाला नाही, पण भूमिकेनुसार रागद्वेषादी परिणाम त्याच्याही जीवनामध्ये आहेत. अध्यवसान मिथ्या अध्यवसान भाव नाही आहे, परंतु रागद्वेष तर अजून सुटला नाही आहे. अनंतानुबंधी जरी गेला असला तरी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण हे रागद्वेष आहेतच. या अनुषंगाने होणारा परिणाम त्याच्याही जीवनामध्ये आहे. पण फरक एवढा पडला की हा तो राग परिणाम उपादेय मानत नाही. हा रागच माझा स्वभाव आहे असं मानत नाही. आणि हा सोडण्यायोग्य आहे. ही बुद्धी त्या ठिकाणी त्याची पक्की झालेली आहे. या कलशावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, सदा कर्मसो भिन्न सहज चेतन कहो. सदा कर्मसो भिन्न. इथे कर्म म्हणजे भाव कर्म घ्यायचं, विकार घ्यायचा. हा जीव सदा भाव कर्मांपासून भिन्न आहे आणि सहज चैतन्य ज्योती रूप आहे. जर समयसारचा सार आम्हाला जीवनामध्ये काही ग्रहण करायचा असेल
किंवा समयसारचा महामंत्र आमच्या हृदय पटलावर आम्हाला अंकित करायचा असेल तर पूर्ण समयसारचं सार कशात असेल तर मी आत्मा आहे, मी न्यायक स्वभावी आहे आणि बाकी कुणीही मी नाही. बाकी परभाव मी नाही, माझे नाही म्हणण्यापेक्षा मी नाही. हा जो एकमेव मंत्र या समयसार मध्ये सर्वत्र आम्हाला त्याचीच एक अनुवृत्ती आम्हाला दिसते आहे की सातत्याने आचार्य भेदविज्ञान स्वतःच अस्तित्व स्व काय याची व्याप्ती आम्हाला कथन करत आहे आणि पर काय सोडण्यायोग्य काय त्याला अनेक तऱ्हेने आचार्य आम्हाला सांगत आहे. म्हणून इथे पण सदा कर्मसो भिन्न भाव कर्मापासून तू नेहमी भिन्न आहे आणि सहज चैतन्य कहो मोह विकलता माही मिथ्यात्वी भय रहो. जर मोहाची विकलता आहे आणि त्यांनी मिथ्यात्व जीवनामध्ये आहे. करे विकल्प अनंत अहम मती धारके. अनंत विकल्प हा करतो आहे आणि अहम मती धारके ते मीच आहे अशा तऱ्हेने त्या विकल्पांमध्ये अहम बुद्धी हा करतो आहे. सो मुनी जो स्थिर होई ममत्व निवारिके. पण जे मुनी आहे यतयः शब्द आला आहे, यतयः शब्द आहे, यती या शब्दाचं बहुवचन रूप संस्कृत म्हणतं. म्हणून सर्व मुनी जे आहे ते या सर्व परभावांपासून स्वतः वेगळे आहे. स्वपर प्रकाशक शक्ती हमारी ताते वचन भेद भ्रम भारी. स्वपर प्रकाशक आमची शक्ती आहे आणि वचनाचे भेद आम्हाला भ्रम निर्माण करतात. ज्ञेय दशा दुविधा परगाशी निज रूप परारूपा भासी. हा ज्ञेय दशा यामुळे आम्हाला कदाचित दुविधा उत्पन्न होते, शंका आमच्या अंतरंगामध्ये होते आणि पररूप आणि निजरूप एक रूप भासित होतं. परंतु आचार्य इथेच आम्हाला भेदविज्ञान करायला सांगतात की तू तुझं स्वरूप ओळख. ज्ञानाची पर्याय ही अशी परपदार्थालाही प्रकाशित करणारी असणार आहे कारण तो त्याचा स्वभाव आहे. पण त्या स्वभावातून तुला तुझं अस्तित्व पाहायचंय आणि जे पर आहे त्याला पररूप आहे हे अंतःकरण पासून स्वीकारायचंय. पण आमच्या ज्ञानामध्ये ते प्रतिबिंब पडतं आणि त्यालाही मी माझं मानतो. सगळंच्या सगळं तुझं नाही आहे, जे तुझं आहे ते तू तुझ्या रूपाने स्वीकार आणि जे पर आहे त्याला तू पररूपाने जाण. अशा प्रकारचा हा कलश या ठिकाणी ठेवलेला आहे. पुढची गाथा आपण उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.